नमस्कार सर्वांना. आज आपण विभक्तिमाला त्यामध्ये जे श्लोक आणि सुभाषित दिलेली आहेत त्यांचे अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. धर्मो जयति ना धर्मः, सत्यम जयति ना नृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति न आसुरः किंवा नासुरः. प्रथम विभक्तीतील हा श्लोक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही नासुरः किंवा न धर्मः वगैरे जे शब्द आहेत ते प्रथमेत वापरलेले आहेत. तर आता धर्मः जयति ना धर्मः म्हणजे धर्माचाच विजय होतो ना धर्मावर किंवा अधर्मावर केव्हाही धर्माचाच विजय होतो. जर तुम्ही बघितलं असेल रामायण किंवा महाभारत, तिकडे राम किंवा पांडवांचाच विजय आपल्याला झालेला दिसतो. श्रीकृष्णसुद्धा आपल्याला गीतेमधून हेच सांगतात की तुम्ही तुमचा धर्म म्हणजेच कर्म करत राहा, त्या कर्मानेच आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण त्याचा जास्त विचार न करता जे सत्कृत्य आहे, जे चांगले काम आहे, जे आत्ता आपलं फोकस आहे, फॉर एक्झाम्पल स्टडी, लर्निंग गुड थिंग्स, प्रॅक्टिसिंग गुड थिंग्स लाईक एक्सरसाइज, किंवा तुमचे वेगवेगळे हॉबी असतील लाईक ड्रॉइंग ऑर स्विमिंग एक्सेट्रा, त्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. पॅरेंट्सचं ऐकलं पाहिजे, सगळ्यांसोबत चांगलं वागलं पाहिजे, मोठ्यांसोबत वगैरे. तर हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो धर्मो जयति, कधी पण धर्माचाच विजय होतो अधर्मावर. सत्यम जयति ना नृतम, कधी पण सत्याचाच विजय होतो असत्यावर. सत्यम एव जयते. तुम्ही खूप कोर्ट कचेरीमध्ये आपण बघतो की तिथे हे लोगो म्हणून आपण बोलू शकतो, लिहिलेलं असतं त्यांचं ब्रीदवाक्य, सत्यम एव जयते, सत्याचाच हमेशा विजय होतो. सो कधी पण आपल्याला सत्यच बोललं पाहिजे. सत्य कटू असतं असंही आपण म्हणतो. काही वेळेला आपल्या फेवरमध्ये, आपल्या कोर्टमध्ये म्हणजे गोष्टी आपल्या बाजूनी नसतात, तरी पण आपल्याला सत्याचीच बाजू धरून वागायचं आहे. तरच आपण आपल्या देशाला एक समृद्ध आणि कुशल मंगल देश आपण अजून करू शकतो. सो सत्यम एव जयति, सत्यम जयति ना नृतम, न अनृतम जयति. क्षमा जयति न क्रोधो. क्रोध आणि क्षमा. क्षमा मीन्स फॉरगिवनेस, क्रोध मीन्स अँगर. अँगर इज नॉट ॲट ऑल गुड फॉर आवर मेंटल हेल्थ. आपण जर तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा आपलं फेस हॅप्पी असतं तेव्हा खूप कमी मसल्स त्यामध्ये इन्वॉल्वड असतात, आणि जेव्हा आपलं फेस एकदम असं अँग्री असतं, फ्युरियस असतं, तेव्हा जास्त मसल्स त्यामध्ये युटिलाइज होतात. सो आपण कधी पण क्षमा भावना ठेवली पाहिजे. लगेच आपल्याला फॉरगिव्ह करता आलं पाहिजे. जर आपल्याला कोणी दुखावलं असेल तर त्या गोष्टी एकतर तिकडे लिव्ह करा. जास्त तुम्ही मनात ठेवल्यात तर त्याचा त्रास आपल्याला होतो. आपली जी पुढची कामं आहेत, आपला स्टडी असेल किंवा अजून काही असेल, त्यावर आपला फोकस कमी होतो आणि ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर ते नुकसान आपल्यालाच होतं. सो अँगर इज गुड समटाईम्स बट नॉट ॲट ऑल, म्हणजे हमेशाच ते चांगलं नाही आहे. सो क्षमा जयति आणि क्रोधः न जयति. देवो जयति नासुरः. देवः मीन्स गुड पीपल्स, जे ह्या सगळ्या गोष्टी धरून चालतात. सत्य असेल, क्षमा असेल, धर्म असेल, तर कधी पण त्यांचाच विजय होतो. जे असुरी वृत्तीचे आहेत, ज्यांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी असे तेडीमेडी चाल असते, अशा लोकांचा कधीही जय होत नाही. जर तुम्ही मायथॉलॉजिकल वेनी पण जर बघितलं तर वेगवेगळे जे देव आहेत त्यांनी वेगवेगळे अवतार घेतलेत. नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूसाठी होता, किंवा राम आणि रावण युद्ध असेल तर जर तुम्ही बघितलं तर तिकडे सुद्धा देव म्हणजेच सत्याची चांगली बाजू जी आहे त्याचाच हमेशा जय झालेला आहे.
आता द्वितीय विभक्तीमधील जो श्लोक आहे, कृष्णवंदना आपण ह्याला बोलू शकतो. कृष्णा रिलेटेड हा श्लोक आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. वसुदेव सुतम, तो कोणाचा सूत आहे, तो कोणाचा पुत्र आहे, तर वसुदेवाचा तो सूत आहे किंवा पुत्र आहे. वसुदेवसुतं देवम, आता बघा सुतम, देवम, मर्दनम, कृष्णम हे सगळे द्वितीय विभक्तीतील शब्द आहेत. कंस चाणूर मर्दनम, तुम्हाला माहिती आहे की कृष्णाने कंसाचा वध केलेला आहे, सो मर्दन केलेलं आहे. देवकी परमानंदम, देवकीचा तो परम आनंद आहे. कोण? कृष्ण. कृष्णम वंदे जगद्गुरुम, असा जो कृष्ण आहे, जो जगाचा गुरु आहे, जगन्नाथ आहे, अहम वंदे, त्याला मी काय करतो तर नमस्कार करतो. तुम्हाला कृष्णाची सगळी गाथा माहिती आहे. त्यांनी आपल्याला भगवद्गीतेसारखा उपदेश अर्जुनामार्फत केलेला सुद्धा आहे. त्यामुळे जो जगताचा गुरु आहे त्या कृष्णाला मी वंदन करतो. काव्य, आता बघा तृतीय विभक्ती. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. आता बघा, विनोदेन आहे, व्यसनेन आहे, कलहेन आहे, निद्रया आहे मालयाप्रमाणे. सो हे जे शब्द आहेत ते काय आहेत तर तुमचे तृतीय विभक्तीमधील शब्द आहेत. तर आता बघा, काव्य, शास्त्र आणि विनोदेन. कालह जो आहे म्हणजे जो टाईम आहे, गच्छती जातो. कसा जातो तर धीमताम, तो हळूहळू जातो, आनंदात जातो. म्हणजे जर तुम्हाला काव्य जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये नाटक येतात किंवा पोएम्स येतात, लिटरेचर वर्क येतं, जर हे तुम्हाला ऐकायची बघायची सवय असेल किंवा एखादं शास्त्र असेल म्हणजेच लिटरेचर वगैरे मध्ये असतं, तर जर ते असेल किंवा विनोदेनं म्हणजे वेगवेगळे आर्ट रिलेटेड जे फील्ड्स आहेत ते असतील, तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं बघितलं इन शॉर्ट हॉबी, तर आपला जो टाईम आहे तो खूप छान जातो, आनंदात जातो. आपल्याला बोर होत नाही. काय करू म्हणून आपलं मन एकदम असं अस्वस्थ होत नाही. काही ना काहीतरी आपण करत असतो, ऐकत असतो, नवीन नवीन शिकत असतो. त्यामुळे आपला टाईम एकदम छान आरामात आनंदात जातो. व्यसनेन तू मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. पण जे मूर्ख लोक आहेत त्यांना हा टाईम कसा उपयोगात आणायचा हे कळतच नाही. तर अशा मूर्खांचा जो टाईम आहे तो कसा जातो तर कुठल्या ना कुठल्या तरी व्यसनामध्ये जातो किंवा निद्रेमध्ये जातो. निद्रा म्हणजे लेझीनेस, झोप, जी जास्त प्रमाणात चांगली नाही आहे आपल्या शरीरासाठी. कलह करत असतील, भांडणं करत असतील, उगाचच कुठले पण टॉपिक घेऊन दे विल इरिटेट पीपल, दे विल डिस्टर्ब पीपल. तर असे जे लोक आहेत त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे की जे व्यसनात, मग ते कुठलंही व्यसन असेल, एक्स्ट्रा ॲडिक्शन फॉर मोबाईल और रील्स, एक्स्ट्रा ॲडिक्शन फॉर टेलिव्हिजन और वेब सिरीज एक्सेट्रा, तर अशामध्ये ते आपला टाईम व्यतीत करतात. आणि जो मौल्यवान टाईम आपल्याला मिळालेला आहे, टाईम इज व्हेरी प्रेशियस, इट वेट्स फॉर नो वन, तर ते असा टाईमची वाट लावतात. सो तुम्ही चांगल्या गोष्टींचा संचय करा, चांगल्या गोष्टींच्या हॅबिट्स तुम्ही लावून घ्या, असं या सुभाषितेत सांगितलेलं आहे. आता बघा, चतुर्थी विभक्तीमधील हे जे सुभाषित आहे, विद्या विवादाय धनम मदाय, विवादाय मदाय खलस्य शक्ती ही परपीडनाय साधोस्तु सर्व विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. मदाय, परपीडनाय, विवादाय, दानाय, ज्ञानाय, रक्षणाय हे सगळे जे शब्द आहेत ते चतुर्थी विभक्तीमधील आहेत. तर काय, विद्या विवादाय म्हणजे जे बॅड पीपल्स आहेत, बॅड पीपल्स म्हणजे जे आपण आता जो तिसऱ्या श्लोकात पाहिलेत मूर्ख लोक,
ती मूर्ख लोक जी आहेत त्यांना कळतच नाही की विद्याचा वापर, जी त्यांच्याकडे विद्या आहे त्याचा वापर कसा करायचा. सो दे डोंट नो. अ बॅड पर्सन युजेस हिज नॉलेज फॉर ॲर्ग्युमेंट्स. ते उगाचच ॲर्ग्युमेंट्स करत बसतील नको तिथे. धनम मदाय, इगोइस्टिक वेल्थ, म्हणजे ती जी त्यांच्याकडे वेल्थ आहे ती वेल्थ ते लोक चांगल्या प्रकारे उपयोगात नाही करत, तर त्याचा त्यांना इगो असतो. सो इगोइस्टिक वेल्थ होऊन जाते ती त्यांची. आणि ती इगोइस्टिक वेल्थ ते लोक विचित्र कृत्य कर्म करण्यासाठी वापरतात, जे इन शॉर्ट त्यांच्यासाठी सुद्धा आणि सोसायटीसाठी सुद्धा चांगलं नाही आहे. खलस्य शक्ती ही परपीडनाय. दे विल यूज देअर पॉवर टू डिस्टर्ब, टू इरिटेट अदर्स. पीडा देण्यासाठी दुसऱ्यांना. फॉर हार्मिंग अदर्स they will do such actions. By that actions, by that power they will harm others. साधोस्तु सर्वम विपरीतमेतत्. जे साधू लोक आहेत, जे सज्जन आहेत, त्यांची जी ॲक्शन आहे विपरीत, त्यांची जी ॲक्शन आहे विपरीत मीन्स अपोजिट. हे जे सर्व काही आपण वरती 2 लाईन्समध्ये बघितलं आहे, त्या विपरीत, त्या अपोजिट साधू किंवा सज्जन लोकांची वागणूक किंवा ॲक्शन असते. ते काय करतात तर ज्ञानाय दानाय च रक्षणाय. ते त्यांचं जे ज्ञान आहे किंवा त्यांचं जे दान आहे, म्हणजे वेल्थ आहे आणि नॉलेज आहे, ते लोकांच्या प्रोटेक्शनसाठी, लोकांना चांगल्या कामासाठी डोनेट करतात. त्यांचं जे नॉलेज आहे ते लोकांसाठी उपयोगात आणतात. तर अशा प्रकारे हे जे सज्जन लोक आहेत ते रिअली आपल्या सोसायटीसाठी एक दूत आहेत, एक चांगली लोक आहेत जे सोसायटीचं भलं करतात. फॉर एक्झाम्पल रतन टाटाजी, अ मॅन, अ लेजंड. त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्याने ते वापरलं, त्याचं सोनं केलं. त्यांच्याकडे जी लोकं आली त्यांनासुद्धा त्यांनी काय केलं तर प्रोटेक्ट केलं आणि डोनेशन केलं. त्यांनी ॲनिमल्ससाठी सुद्धा सेवा केली. सो रतन टाटा इज द बेस्ट एक्झाम्पल आय थिंक फॉर दिस श्लोक और सुभाषित. आता बघा, तैलाद रक्षेद जलाद रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्य, एवं वदती पुस्तकम. कशापासून? तैलाद, जलाद, रक्षेत, बंधनात. हे सगळे जे शब्द आहेत ते काय आहेत बरं तर पंचमी विभक्तीतील आहेत. तर आपल्याला पुस्तक काय बरं सांगतंय? एवं वदती पुस्तकम. सो पुस्तक आपल्याला हे सांगतंय की पुस्तकाचं जे इन शॉर्ट ऑटोबायोग्राफीमध्ये तुम्ही हा श्लोक वापरू शकता. तर असं म्हणतंय आपल्याला पुस्तक, बुक, की माझं जे रक्षण आहे ते तेलापासून करा, ते जलापासून करा. कारण की तेल असू देत किंवा जल असू देत, हे पुस्तकाची वाट लावणार आहेत. शिथिल बंधनात म्हणजे जे लूज बाइंडिंग असतं, ज्यामुळे पेपर हरवू शकतो किंवा बाइंडिंग लूज झालं तर पेपर्स, जे आतमधले पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये इन्फो असते, ते हरवू शकतात. त्यानंतर ते खराब होऊ शकतात. जर इन्सेक्ट्स वगैरे असतील, टर्माइट्स वगैरे, ते सुद्धा पेपर्सना खराब करतात. सो मूर्ख हस्तेन, आणि मूर्खाच्या जर हातात आपण एखादं चांगलं पुस्तक दिलं तर त्याला माहितीच नाही आहे त्या गोष्टीचं सोनं कसं करायचं आहे, त्या पुस्तकाचा वापर कसं करायचं आहे, पुस्तकातनं ज्ञान, विजडम कसं ॲक्वायर करायचं आहे किंवा घ्यायचं आहे, ते त्याला काहीच माहिती नाही आहे. सो मूर्ख हस्तेन दातव्यम, त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. सो एवं वदती पुस्तकम असं आपल्याला पुस्तक सांगतंय. तुम्ही लायब्ररीमध्ये वगैरे गेलात तर लायब्ररीमध्ये अशीच लोक दिसतील की ज्यांना रिअली इंटरेस्ट आहे वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या. तिकडे मूर्ख लोक आपल्याला फिरकताना सुद्धा दिसणार नाहीत, असं म्हणायचं आहे ह्या सुभाषिताला. आता बघा षष्ठी विभक्ती. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. नरस्य, गुणस्य, रूपस्य, ज्ञानस्य हे सगळे तुमचे षष्ठी विभक्तीतील काय आहेत तर शब्द आहेत. तर नरस्य आभरणं रूपम म्हणजे ब्युटी,
कोणाचं ऑर्नोमेंट आहे? ब्युटी इज लाईक अन ऑर्नोमेंट ऑफ दी ह्युमनचं ऑर्नोमेंट काय आहे? तर ब्युटी आहे. सगळे लोक, तुम्हाला माहितीच असेल की सगळे लोक भरपूर सारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात, भरपूर काय काय फिजिकली गोष्टी करतात की जे त्यांना छान बनवेल. आता तर प्लॅस्टिक सर्जरीसारखे ऑप्शन्स निघालेत ज्याच्याने लोक अजून AI वगैरे मेथड्स वापरून ते किती बेस्ट दिसू शकतात. त्या रिलेटेड आपल्या वर्ल्डमध्ये, इंडियामध्ये कॉम्पिटिशन्स असतात, मिस इंडिया, युनिवर्स एक्सेट्रा. सो दॅट आर ऑल ब्युटी कॉन्टेस्ट. पण ब्युटी किंवा सौंदर्य हे तेव्हाच निखरून येतं किंवा आपण असं त्याला म्हणू शकतो की तेव्हाच त्याला चार छान लागतात जेव्हा रूपस्य आभरणम गुणः, जेव्हा गुड क्वालिटीजनी ती ब्युटी असते, म्हणजे त्याला गुड क्वालिटीज चार चांद लावतात तरच ती ब्युटी आपली निखरून येते. सो ब्युटी इज ऑर्नामेंट, बट दॅट ब्युटी शुड बी that beauty is decorated, or that beauty must have good qualities. So good qualities is an ornament of beauty. गुणस्य आभरणम ज्ञानम. आता गुणापेक्षा पण श्रेष्ठ काय आहे तर नॉलेज. म्हणजे ब्युटी पाहिजेच, पण ब्युटीपेक्षा श्रेष्ठ आहे गुणः, गुणःपेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञान. सो व्हेरी इम्पॉर्टंट. नॉलेज इज अन ऑर्नामेंट ऑफ गुड क्वालिटीज. तुमच्याकडे गुड क्वालिटीज आहेत पण सोबत जर ज्ञानाची जोड असेल तर दॅट विल बी अ चेरी ऑन अ केक मोमेंट. सो तुम्हाला ज्ञान मस्ट अँड मस्ट पाहिजे. ज्ञानस्य आभरणम क्षमा. म्हणजे आता तुमच्याकडे गुण आहे, ज्ञान आहे, पण तुमच्याकडे क्षमा हा एक सर्वात मोठा गुण पाहिजे. आपण म्हणतो क्षमा वीरस्य भूषणम. जे वीर असतात त्यांचं जे आभूषण आहे किंवा त्यांचं आभूषण काय आहे तर क्षमा आहे, फॉरगिवनेस आहे. माफ कर दो, माफ करना सीख दो, गुस्सा मत अपने अंदर पालो, लाईक दॅट. सो तुमच्याकडे ज्ञान आलं आहे पण तुमच्याकडे जर क्षमा नाही आलं आहे, तुमच्याकडे जर फॉरगिवनेस हा गुण नाही आला आहे, तर त्या ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा काहीच फायदा नाही आहे. कारण की आपल्यामधील जो क्रोध आहे तो त्या ज्ञानाला आपला क्रोध नष्ट करू शकतो. त्यामुळे क्षमा हे सर्वात मोठं आभूषण आहे आपल्याला मिळालेलं. तर ते क्षमासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे. सो ज्ञानस्य आभरणम क्षमा. फॉरगिवनेस इज अन ऑर्नामेंट ऑफ नॉलेज. विदाउट फॉरगिवनेस नॉलेज इज नॉट दॅट पॉवरफुल. अहंकार येतो अदरवाईज त्यामुळे, आणि मग काहीच उपयोग राहत नाही. आता बघा, व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे, विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षाच दुर्भिक्षा. आता बघा सप्तमीमध्ये व्यसने आहे, रणांगणे, दुर्भिक्षे, विनये वगैरे हे जे शब्द आहेत ते तुमचे सप्तमी विभक्तीमधील शब्द आहेत. तर आता व्यसने मित्र परीक्षा. अ फ्रेंड इज टेस्टेड इन बॅड टाइम्स. म्हणजे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपल्या खऱ्या मित्राची आपल्याला ओळख होते. जेव्हा आपल्याकडे सर्व काही असतं तेव्हा सगळेच आपले मित्र असतात, आपल्यासोबत सगळेच चांगले वागतात. पण जेव्हा आपल्याकडे काही नसतं आणि तरीही आपल्यासोबत तो एखादा पर्सन असतो, तो आपला खरा मित्र असतो. फॉर एक्झाम्पल कृष्ण आणि सुदामा. सुदामाकडे काहीच नव्हतं तरीसुद्धा कृष्ण त्याच्यासोबत त्यावेळेसही उभा होता. सो दॅट इज यू कॅन से इट इज अ पॅरामीटर टू नो हू इज आवर गुड फ्रेंड इन आवर लाईफ. सो व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे. कुरुक्षेत्र म्हणा किंवा बॅटलफील्ड म्हणा, त्याच्यामध्ये एखाद्या शूराची परीक्षा होते. अ वॉरियर इन द बॅटलफील्ड, ओके, इज टेस्टेड. अ वॉरियर इज टेस्टेड इन अ बॅटलफील्ड. एक शूर आहे, तो भरपूर मेहनत करतोय पण बॅटलफील्डमध्ये गेल्यावर तो घाबरतोय. सो ही इज नॉट अ शूर ॲट ऑल. घरी बड़े बड़े बातें करता है और बाहर जाके बस बिल्ली जैसे म्याओ. सो ही इज़ नॉट अ शूर लाइक दैट. सो अ शूर और अ वॉरियर इज टेस्टेड इन द बॅटलफील्ड.
विनये भृत्य परीक्षा, विनये पोलाइटनेस, हम्बलनेस. सो भृत्य परीक्षा, भृत्य मीन्स सेवक, नोकर. सर्वंट इज टेस्टेड बाय हिज ह्युमिलिटी. त्यामुळे सेवकाची परीक्षा ही ह्युमिलिटी, हंबलनेसनी होत असते. दान परीक्षाच्या दुर्भिक्षे. अ डोनर ऑर अ गिवर इज टेस्टेड ड्युरिंग ड्रॉट. सर्व काहीच असताना कोणी दान करत नसतं, त्यामुळे म्हणजे ड्रॉट म्हणजे काहीच नसेल, सगळं काही दुष्काळ टाईप वातावरण असेल रिलेटेड टू ऑल नॉट ओन्ली क्लायमॅटिक फॅक्टर्स, तर त्यावेळेस एखादा जो रिअली गिवर असेल त्याची ती परीक्षा आहे. आता बघा संबोधने. संबोधनमध्ये आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. आता हे सूर्याष्टकम मधलं एक श्लोक आहे, सूर्य अष्टकम. आपण रोज सकाळी जेव्हा उठतो तेव्हा असं म्हणतात की सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे, सूर्याला नमस्कार केला पाहिजे, किंवा सूर्य उठायच्या वेळेस किंवा त्याच्या आधी आपण उठलं पाहिजे, सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. रविवार है ना, रविवार हा सूर्यासाठी डेडिकेटेड आहे. सो का बरं? कारण की सूर्यामुळेच आपली जी एनर्जी आहे किंवा हे जे काही आहे ते सर्व काही सूर्यामुळेच आहे. सो आदिदेव नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर, भास्कर, दिवाकर, आदिदेव, हे प्रभाकर, हे सगळे सूर्याचीच नावं आहेत. तर मी तुला नमस्कार करतो, हे आदिदेव, हे सूर्य, हे प्रभाकर, हे दिवाकर, मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर प्रसन्न राहा. म्हणजेच काय, तर माझ्यामध्ये ती ऊर्जा, ती एनर्जी येऊ देत जी तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळते. सूर्य मीन्स सन रेज आर वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल एलिमेंट फॉर व्हायटॅमिन डी ॲज वेल. सो सूर्य खूप मोठा काय बोलू शकतो, इट्स अ बून फॉर ऑल पीपल इन द वर्ल्ड, फॉर अर्थ ॲज वेल आय मीन. सो हा सूर्याष्टकममधला एक श्लोक आहे. आता बघा, ह्या शेवटच्या श्लोकामध्ये सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. हा रामरक्षेतील एक श्लोक आहे. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामः, रामं, रामेण, रामाय, रामात, रामस्य, रामे आणि भो राम संबोधनम. तर अशा प्रकारे सगळ्या म्हणजे प्रथमा ते संबोधनम अशा सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. त्यामुळे हा श्लोक खूप स्पेशल आहे. आता रामो राजमणीस सदा विजयते, रामं रमेशं भजे. अहम भजे, जो राम आहे त्याचा सदा विजय असतो, मी रामाला भजतो. रामेण बिहता निशाचर चमू, जो राम आहे तो कोणाचा वध करतो, जे निशाचर आहेत, जे निशाचरांचे चमू आहेत, चमू मीन्स ग्रुप, त्यांचा राम काय आहे तर वध करणारा आहे. रामाय तस्मै नमः, मी त्या रामाला नमस्कार करतो. रामात नास्ति परायणम परतरम, रामाशिवाय माझं काहीच नाही आहे, मी रामाचा दास आहे. रामस्य दासोऽस्म्यहं, मी रामाचा काय आहे तर दास आहे. रामे चित्तलयः सदा भवतु मे, रामामध्येच माझं चित्त लागून राहू देत. भो राम माम उद्धर, हे राम, भो राम, माझा उद्धार कर. जसा आपण पाहिलंय हनुमान जसा रामाचा श्रेष्ठ भक्त आहे, त्याप्रमाणेच हे रामा म्हणजे आधी रामाची थोडीफार तारीफ केलेली आहे की त्याचा विजय आहे, त्याला मी भजतो, त्याने निशाचरांचा नाश केलेला आहे, त्या रामामध्ये माझं चित्त राहू देत व हे राम माझा तू उद्धार कर. तर जय श्रीराम. अशा प्रकारे आपली विभक्ती माला ह्यात जे आपल्याला श्लोक आणि सुभाषित दिलेले आहेत त्याचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. आय होप यू एन्जॉयड दिस सेशन. सो डू शेअर दिस व्हिडिओ,
लाइक शेयर एंड सब्सक्राइब. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारत.